खडकलाट येथे राघू गावडे खून प्रकरणात तपासाला वेग। 6 महिन्यानंतर शेतात पुरलेला मृतदेह बाहेर, पत्नी व कथित प्रियकर पोलिसांच्या ताब्यात। चिकोडी तालुक्यातील खडकलाट येथे राघू सिद्धप्पा गावडे यांच्या खून प्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे। तब्बल 6 महिन्यांपूर्वी खून करून मृतदेह शेतात पुरल्याचा प्रकार 7 ऑगस्ट रोजी पोलिसांच्या निदर्शनास आला। त्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग देत संशयितांना ताब्यात घेतले आहे। पोलिसांच्या माहितीनुसार पत्नी आणि तिच्या कथित प्रियकराने राघू गावडे यांचा खून करून मृतदेह शेतात पुरल्याचा संशय आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार गुरुवारी शेतातील सुमारे 4 ते 5 फूट खोलीवर पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला। या प्रकरणात भंगारी राघू गावडे वय 32 राहणार खडकलाट आणि तिचा कथित प्रियकर रामा मायाप्पा रानगे वय 40 राहणार बेनाडी तालुका निपाणी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन, चिकोडीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडर आणि निपाणी मंडल पोलीस निरीक्षक BS तळवार यांच्या मार्गदर्शनाखाली खडकलाट पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षका कृष्णवेणी गर्लहोसूर तपास करत आहेत। गुरुवारी प्रांताधिकारी सुभाष संपगावी, तहसीलदार राजेश बुर्ली, पोलीस उपअधीक्षक गोपाळकृष्ण गौडर, पोलीस निरीक्षक BS तळवार आणि उपनिरीक्षका कृष्णवेणी गर्लहोसूर यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढण्याची कारवाई करण्यात आली। मृतदेह बाहेर काढल्यानंतर बिम्सच्या फॉरेन्सिक पथकाने आवश्यक नमुने घेतले असून DNA व इतर फॉरेन्सिक चाचण्यांच्या अहवालानंतर खुनाचे नेमके कारण आणि घटनाक्रम स्पष्ट होण्याची शक्यता आहे। मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्यानंतर समाजाच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले। या धक्कादायक प्रकरणाचा पुढील तपास खडकलाट पोलिसांकडून सुरू आहे। विशाल क्रांती वृत्तसेवा।